भारताच्या कारवाईनं पाकिस्तानची हवा टाईट. दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प रातोरात रिकामे. डरपोक मसूद हाफिज सईद बिळात लपले. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पची ही दृश्य पहा. हे आहेत 18 एकर मध्ये पसरलेलं जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय. तिथं काही दिवसांपूर्वी दहशतवादी प्रशिक्षण घेत होते. मात्र आता भारताच्या इशाऱ्यानंतर या दहशतवाद्यांनी ट्रेनिंग कॅम्प सोडून पळ काढलाय. त्यामुळे दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पचा हा अड्डा ओस पडला. इथूनच भारताच्या विरोधात कट रचले जायचे. मात्र आता 2016 आणि 2019 प्रमाणे भारत सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ला करून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देईल या भीतीनं दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पमधून पळून जात आहेत. जीवाच्या आकांतानं ही दहशतवाद्यांची पिलावळ सैरावैरा पळतीये. दरम्यान दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची भीष्म प्रतिज्ञाच भारतीय लष्करानं घेतली आहे. पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे टेररिस्ट लॉन्चिंग पॅड आहेत त्यामधले मॅक्सिमम अतिरेकी आणि त्यांचे आका यांनी या टेररिस्ट लॉन्चिंग पॅडमधून पळ काढला आणि पाकिस्तानमध्ये आत जाऊन त्याचबरोबर GHQ कराचीच्या मदतीनं कुठेतरी काही काळ लपण्यासाठी त्यांनी त्यामध्ये धन्यता मांडली आणि अशाच प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट्स आपल्याला पाहताना मिळतात. मात्र भारताविरोधात गरळ ओकणारा जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहर आणि पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईद गायब झालेत. दहशतवाद विरोधात भारताची रोखठोक भूमिका पाहून दहशतवाद्यांच्या या म्होरक्यांनी गप्प बसण्यातच धन्यता मानली आहे. मात्र भारतानं सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकाड्यांकडून हाफिज सईदचा थैथयाट करणारा एक जुना व्हिडिओ व्हायरल केला जातोय. मात्र हाच हाफिज सईद भारताच्या इशाऱ्यानं कुठल्या बिळात लपलाय असा सवाल आहे. अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे, इन दरियाओं में फिर खून बहेगा. पाकिस्तानी दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय मिळणंही कठीण आहे. त्यांना आश्रय देणाऱ्यांची तर खैर नाहीच, कारण पाकिस्तानी दहशतवादी आता भारताच्या निशाण्यावर आहेत. हल्ल्याच्या नुसत्या चर्चेनंच या दहशतवाद्यांमध्ये भीतीचं सावट पसरलंय हे निश्चित. तो मौत का डर अभी भी जिंदा है. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.